राज्य महामार्ग परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीनीकरण करा, आपचे मधुकर शेळके यांची मागणी। आम आदमी पार्टी धाराशिव वतीनं राज्य महामार्ग परिवहन महामंडळ एसटी राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे या मागणीचे निवेदन माननीय मुख्यमंत्री महोदय यांना तहसीलदार तुळजापूर यांच्या मार्फत जिल्हा उपाध्यक्ष मधुकर शेळके यांनी आज दिले। यापूर्वीही सदरील विषयांसंदर्भातील मागणीचे निवेदन आपच्या माध्यमातून मधुकर शेळके यांनी 15 फेब्रुवारी 2023 रोजी दिले असून राज्य महामार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची अनेक दिवसांची मागणी मान्य करावी, त्यांच्या हितासाठी राज्य महामंडळ शासनाने विलीनीकरण करावे व असंख्य एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस महाविकास आघाडीचे सरकार होते त्यावेळेस भाजपचे आमदार माननीय गोपीचंद पडळकर व मित्रपक्षाचे आमदार सदाभाऊ खोत यांनी वरील मागणी पूर्ण करण्याबाबत महायुतीची सत्ता आल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना आश्वासन दिले होते। सध्या महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आहे, तरी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी राज्य महामार्ग परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांची अनेक दिवसांची मागणी मान्य करून राज्य महामार्ग परिवहन महामंडळ राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे अशी मागणी व सदरील निवेदनात केली आहे। निवेदनाची प्रत विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य व अपर मुख्य सचिव साहेब यांना माहितीस्तव पाठवली आहे।